सच आहे मित्रांनो, मी अर्चना अलबर, एक शेतकरी कन्या. तर माझं डेलीचं रुटीन तुम्ही पाहू शकता. तर बरेच जण मला इन्स्टामध्ये बोलतात, तू शेतकरी नाही, तू शेतीत काम करत नाही, तू शेतीत काम करते, तू घरचं काम कधी करते. तर पाहू शकता. तर मी 5 वाजताच उठले होते. दीदीचा डब्बा केला, चपाती केली, तिला शापूची भाजी केली, तर तिला देवदर्शनला नेऊन 6:30ला नेऊन सोडून आले. तर पहा, घरी आल्याच्या नंतर मी दादाला चहा चपाती दिली त्याला उठवून. तर ते चहा चपाती खाल्ली त्यांनी. त्यानंतर मग मी सगळं घर आवरायचं चालू केलं. तर पाहू शकता. तर सगळ्या कपड्याच्या घडी घातल्या आणि चटईच्या घडीवर घडी घातली ना, तर काय होतं, चटई खराब होत नाही लवकर. तर घडीवरच घडी घालायची. तर पाहू शकता आता मी सगळं सेट करते. तर झोपताना दादाच्या गळ्यातला आम्ही गुरु केलेला आहे संत रामपालजी महाराजांना. तर त्याचा गळ्यातला धागा तुटला होता. त्याला म्हणलं, धर तुझा गळ्यातला धागा बांधून घे. तर त्याला गळ्यातला धागा बांधून दिला. त्यानंतर मग घर झाडायला चालू केलं. तर पाहू शकता, घर झाडून म्हणजे आमचं घर भरपूर मोठं आहे. घर झाडायला भरपूर टाइम लागतो. तर पहा, 2 बेडरूम, एक हॉल आणि किचन आणि डायनिंग हॉल पण आहे. पुढं फोर्स पण आहे. तर पाहू शकता, मग असं घर झाडून घेते. ते टेबल बनवलेला दिसतोय ना, ते तुम्हाला ते फौजी साहेबांनीच बनवलेला आहे. त्यांनी घरीच बनवलेला आहे एकट्यांनी. तर पाहू शकता. त्यानंतर मग हा सोफा पाहताना तो पण आम्ही नवाच घेतलेला आहे. आणि तो पलीकडला सोफा आहे तो लग्नाचा आहे. तर पाहू शकता, असं आमचं घर आहे. त्यानंतर मग घराला मच्छर जावा नाही म्हणून आम्ही घराला जाळी पण लावलेली आहे. घरात मच्छर जात नाही. आमच्या इथं भरपूर मच्छर आहे, त्याच्यामुळे आम्ही जाळी पण लावलेली आहे. तर पाहू शकता. त्यानंतर मी बाहेर आले. बाहेर झाडून घेतलं पटांगण, सगळं पटांगण झाडून घेतले. तर पहा, शेतकऱ्याचं कसा राडा आहे. तर पहा, हे सगळं शेतीतलं इकडं अलीकडे ट्रॅक्टर पण लावलेला आहे. त्यानंतर तिकडं ड्रम आहे. आमचा ड्रॅगनचा बाग होता ना, त्या ड्रॅगनच्या बागला खत सोडण्यासाठी ड्रम होते. ते ड्रम घरी आणून ठेवले. तर पहा, हे गेट पण पाहताना ते पण फौजी साहेबांनीच बनवलेला आहे. हा गेट त्यांनी एकट्यानेच बनवलेला आहे. त्या गेटला पण त्यांना भरपूर दिवस लागले. जेवढे सुट्टीला येतात ना महिनाभर, तेवढा असेच वस्तू बनवत राहतात. तर पहा, मी दिदीला सोडून आलते ना देवदर्शनला, तर गाडी बाहेरच लावली. तर पाहू शकता, मग गाडी बाहेर लावल्याच्या नंतर मला परत 11 वाजता दादाला नेऊन सोडायचं आहे. तर पहा, आम्ही बाहेर भाजीपाला लावलेला आहे, म्हणजे वांगी लावलेत, मिरच्या पण लावलेल्या आहे. तर ड्रॅगनची झाडं पण लावलेली आहे. तर पाहू शकता, मिरच्यांना आता थोडी थोडी फुलं पण लागलेली आहे. त्यानंतर इथं एक झाड उगलेलं होतं. फौजी साहेब म्हणले, तशीच राहू दे, नको तोडू. तर पहा, त्याला 2 सीताफळं आलेली आहे. त्यानंतर आम्ही आता 2-3 दिवस झाले आम्ही इथं गुलाबाची झाडं पण लावलेली आहे. तर पहा, इथं गुलाबाची झाडं लावली मस्त आणि गुलछडी पण लावलेली आहे. इथं वांगी पण लावलेली आहे पहा. त्यानंतर मी घरात आले. घर झाडल्याच्या नंतर धूळ पुसून काढायची. ती काय होती, घर झाडताना भरपूर धूळ बसते अगोदर पुसल्याच्या नंतर. त्यानंतर घर झाडल्याच्या नंतरच धूळ पुसून काढायची. तर पहा, मी आता इथं हा टेबल पण फौजी साहेबांनीच बनवलेला आहे. हा डायनिंग टेबल आहे. तर पाहू शकता. मग पडदा सेट करते आणि मी इकडं आल्याच्या नंतर हे सगळं धूळ पुसून काढते. दररोज हा डेली माझा हा दररोज रुटीन असतो 10:30 वाजेपर्यंत. तर पहा, घरातलं सगळं आवरायचं 10:30 वाजेपर्यंत. तर पहा, हे आमचा हॉल कसा वाटला तुम्हाला. आणि त्यानंतर मग मी पडदा सेटिंग करते. तर पाहू शकता, आमच्या हॉलला 3 खिडक्या आहे, पूर्व, उत्तर आणि इकडे पश्चिम. तर पाहू शकता. तर मी पडदा सेट करीत आहे. पडदा सेट करताना कसं वाटलं. तर पडदा करायची सेटिंग माझी कशी वाटली, तर मला कमेंट करून जरूर सांगा. तर पहा, असं माझं रुटीन असतं. त्यानंतर अंघोळ केली, देवाचा दिवा बिवा आवरला. तर सगळं आवरून असं माझं रुटीन असतं. तर पाहू शकता, आता मी चपात्या तर आमच्या झालेलेच आहे. तर दादाला मला सोयाबीनचे कालवण करायचं आहे आणि त्याला शापूची भाजी आवडत नाही, मग त्याला दोघांना अलग अलग कालवण असतात दर दिवस. तर पाहू शकता. त्यानंतर अंघोळ केली, देवाचा दिवा ते देवाचं आवरून घेते. बेडशीट धुतलेलं होतं. तर पहा, मग मी ते लावून घेते गादीला. आम्हाला दंडवत करण्यासाठी गादी लागती. तर पाहू शकता, आम्ही हर दिवस सकाळ संध्याकाळ दंडवत असतो आमचा. तर पाहू शकता कसं आहे आमची देवपूजा, तुम्ही जरूर बघा. तर पहा, असं असतं आमचं दररोजचं, माझं दररोजचं डेलीचं टाइम. आज मी पहिल्यांदाच साडी घातलेली आहे. तर मी साडी घालायला मला टाइम नाही. आज मला शेतात जायचं नाही, त्यामुळे मी आज साडी घातलेली आहे. तर पाहू शकता. आणि मग ही दर दिवस मी अशी पूजा करत आहे दर दिवस. तर पाहू शकता. तर इथं मी पुसून काढते. देवाचा टेबल सुद्धा फौजी साहेबांनीच बनवलेला आहे. तर पाहू शकता.
आम्हाला हे मोरपीस शेतात कामाला गेल्याच्या नंतर तिकडे भरपूर भेटले होते. ते मोरपीस आणून आम्ही देवापुढे लावले. तर पहा मग इथं मी फुलं सेट करत आहे. त्यानंतर इथं गावरान सकाळ संध्याकाळ आम्ही गावरान तुपाचा दिवा लावतो. तर पाहू शकता. त्यानंतर मग इथं तो दिवा लावला. मग मी दंडवत केलं. तर पहा कसं दंडवत केलं. त्यानंतर दादा आहे ना लाइटिंग सेट करत होता. तिथं लाइटिंग पण लावलेली होत्या बारीक-बारीक, छोट्या-छोट्या दादानी. तर ते दादा सेट करत होता. तर पहा असं रुटीन असतं माझं. त्यानंतर मी भांडे घासले, किचन पण पुसून घेतलं. मग दादाला 11च्या नंतर मी शाळेत सोडून आले आणि त्या 11च्या नंतर मी शेतात जात असते. शेतात सगळे कामं करीत असते. फवारणी, भरणं. तर पाहू शकता कसा वाटला आमचा देव. तर पाहू शकता. मस्त आहे ना? तर कमेंट करा, शेअर करा. तसंच आहे